श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 43वा सर्ग वाचूया. भगीरथाच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या भगवान शंकरांचे गंगेला आपल्या डोक्यावर धारण करून बिंदू सरोवरात सोडणे आणि तिचे 7 धारांमध्ये विभक्त होऊन भगीरथाबरोबर जाऊन त्याच्या पितरांचा उद्धार करणे. श्रीराम देवाधिदेव ब्रह्मदेव गेल्यावर राजा भगीरथ पृथ्वीवर केवळ अंगठ्याचा अग्रभाग ठेवून पुढे राहून 1 वर्षभर भगवान शंकरांच्या उपासनेत मग्न होते. वर्ष पूर्ण झाल्यावर सर्व लोकवंदित उमावल्लभ भगवान पशुपतींनी प्रकट होऊन राजास म्हटले, नरश्रेष्ठा, मी तुझ्यावर फारच प्रसन्न झालो आहे. तुझं प्रिय कार्य अवश्य करीन. मी गिरिरा राजकुमारी गंगादेवीला आपल्या मस्तकावर धारण करीन. श्रीराम शंकरांची स्वीकृती मिळाल्यावर हिमालयाची ज्येष्ठ पुत्री गंगा मोठे रूप धारण करून वेग दुस्सह बनवून आकाशातून ज्यांच्या चरणावर सारे जग मस्तक झुकविते अशा भगवान शंकरांच्या शोभामय मस्तकावर पडली. त्यावेळेस परमदुर्धर गंगादेवीने असा विचार केला होता की मी आपल्या प्रचंड वेगाने शंकरांना घेऊन पाताळात घुसेन. तिच्या या अहंकारास जाणून त्रिनेत्रधारी भगवान शंकर कोपित झाले आणि त्यांनी त्यावेळेस गंगेला अदृश्य करण्याचा विचार केला. पुण्यस्वरूप गंगा भगवान रुद्रांच्या पवित्र मस्तकावर पडली. त्यांचे ते मस्तक जगरूपी गुहांनी सुशोभित हिमालयाप्रमाणे दिसत होते. त्यावर पडल्यावर विशेष प्रयत्न करूनही कोणत्याही तऱ्हेने ती पृथ्वीवर जाऊ शकली नाही. भगवान शंकरांच्या जटा जलातून सुटून किनाऱ्यावर येऊनही गंगादेवी तेथून निघण्यासाठी मार्ग काढू शकली नाही आणि बऱ्याच वर्षापर्यंत त्या जटामध्येच भटकत राहिली. रघुनंदन भगीरथाने पाहिले गंगादेवी भगवान शंकरांच्या जटामंडलामध्ये अदृश्य झालेली आहे. तेव्हा ते पुन्हा तेथे मोठ्या तपश्चर्येस लागले. त्या तपश्चर्येने त्यांनी भगवान शंकरांना फारच संतुष्ट केले. तेव्हा महादेवांनी गंगेस बिंदू सरोवरात नेऊन सोडून दिले. तेथे सोडल्यावर तिच्या 7 धारा झाल्या. लादिनी, पावनी व नलिनी या कल्याणमय जलाने सुशोभित गंगेच्या 3 मंगलमयी धारा पूर्व दिशेस गेल्या. सुचक्षु सीता व महानदी सिंधू या 3 शुभधारा पश्चिमेकडे प्रवाहित झाल्या आणि जी 7वी धारा होती ती महाराज भगीरथांच्या रथाच्या मागे मागे जाऊ लागली. महातेजस्वी राजर्षी भगीरथही दिव्य रथावर आरूढ होऊन पुढे पुढे गेले व गंगा त्यांचेच अनुसरण करू लागली. याप्रमाणे ती आकाशातून भगवान शंकरांच्या मस्तकावर व तेथून या पृथ्वीवर आली होती. गंगादेवीची ती जलराशी महान कलकल नादासहित तीव्र वेगाने प्रवाहित झाली. मत्स्य, कच्छप आणि शिशुमार झुंडीने त्यात पडू लागले. पडलेल्या जलजंतूंनी वसुंधरा मोठी शोभिवंत दिसत होती. त्यानंतर देव, ऋषी, गंधर्व, यक्ष आणि सिद्धगण नगराप्रमाणे आकाराची विमाने, घोडे आणि गजराजांवर बसून आकाशातून पृथ्वीवर गेलेल्या गंगेची शोभा निरखू लागले. देव आश्चर्यचकित होऊन तेथे उभे होते. जगात गंगावतरणाचे हे अद्भुत व उत्तम दृश्य बघण्यासाठी अमित तेजस्वी देवांचा समूह तेथे जमला होता. तीव्र गतीने येणारे देव आणि त्यांच्या दिव्य आभूषणांच्या प्रकाशाने तेथील मेघरहित निर्मल आकाश शेकडो सूर्य उगवल्याप्रमाणे प्रकाशित झाले होते. शिशुमार, साप, चंचल मत्स्या समूहांच्या उसळल्याने गंगादेवीच्या पाण्याच्या वरील
आकाश विद्युल्लतेच्या प्रकाशाने सगळीकडे व्याप्त झाल्याप्रमाणे दिसत होते. वरील आकाश विद्युल्लतेच्या प्रकाशाने सगळीकडे व्याप्त झाल्याप्रमाणे दिसत होते. वाऱ्यामुळे वगैरे हजारो तुकड्यात विखुरलेले फेन आकाशात सगळीकडे पसरत होते. जणू शरद ऋतूतील पांढरे ढग अथवा हंस उडत आहेत. गंगादेवीचा तो प्रवाह कोठे वेगात तर कोठे रुंद होऊन वाहत होता, कोठे अगदी खाली पडून आणि कोठे उंच उसळत होता, कोठे सपाट भूमीवर तो हळूहळू वाहत होता आणि कोठे कोठे आपल्याच पाण्याने त्या प्रवाहातील पाण्यात टकरा खात होता. आकाशातून भगवान शंकरांच्या मस्तकावर आणि तेथून परत पृथ्वीवर पडणारे ते निर्मल व पवित्र गंगाजल त्यावेळेस फार शोभून दिसत होते. त्यावेळेस भूतल निवासी ऋषी आणि गंधर्व भगवान शंकरांच्या मस्तकावरून आलेले ते जल फार पवित्र आहे असा विचार करून त्यात आचमन करू लागले. ते शापभ्रष्ट होऊन आकाशातून पृथ्वीवर आले होते. ते गंगेच्या पाण्यात स्नान करून निष्पाप झाले आणि त्या पाण्याने पाप धुतले गेल्याने पुन्हा शुभ पुण्ययुक्त होऊन परत आपल्या लोकात आकाशात पोहोचले. त्या प्रकाशमान पाण्याच्या संपर्काने आनंदित होऊन संपूर्ण जगाला कायमची प्रसन्नता प्राप्त झाली. सर्व लोक गंगा स्नानाने पापहीन झाले. आपण पहिल्यानेच बघितलेच आहे की राजर्षी भगीरथ दिव्य रथावर आरूढ होऊन पुढे पुढे जात होते आणि गंगा त्यांच्या मागे जात होती. श्रीराम त्यावेळेस सर्व देव, ऋषी, दैत्य, दानव, राक्षस, गंधर्व, यक्षप्रवर, किन्नर, मोठे मोठे नाग, सर्व सर्प आणि अप्सरा हे सर्व लोक मोठ्या प्रसन्नतेने राजा भगीरथाच्या रथामागे गंगादेवी बरोबर चालले होते. सर्व प्रकारचे जलजंतूही गंगेच्या त्या जलराशी समवेत आनंदाने जात होते. ज्या दिशेला राजा भगीरथ जायचे त्याच दिशेला सर्व पापांचा नाश करणारी नद्यांच्यात श्रेष्ठ गंगाही जायची. त्यावेळेस वाटेत अद्भुत पराक्रमी महामना राजा जन्नू यज्ञ करीत होता. गंगा आपल्या जलप्रवाहाने तो यज्ञ मंडप वाहून घेऊन गेली. रघुनंदन राजा जन्नू हा गंगेच्या सर्व गर्व समजून कुपित झाला. मग त्याने गंगोत्रीचे ते सर्व पाणी पिऊन टाकले. ही जगाच्या दृष्टीने मोठीच अद्भुत गोष्ट झाली. तेव्हा देव, गंधर्व आणि ऋषी अत्यंत विमनस्क होऊन पुरुषवर महात्मा जन्नूची स्तुती करू लागले. त्यांनी गंगेला त्या महात्म्याची कन्या बनविले. अर्थात त्यांना असा विश्वास होऊन की गंगेस प्रकट करून आपण त्यांचे पिता समजले जातील. यामुळे महातेजस्वी सामर्थ्यशाली जन्नू प्रसन्न झाला आणि आपल्या कानांच्या भोकाम वाटे गंगेला त्यांनी परत प्रकट केले. म्हणून गंगा जन्नूची पुत्री जान्हवी म्हणून म्हटली गेली आहे. तेथून गंगा पुन्हा भगीरथाचे अनुसरण करीत चालली. त्यावेळेस नद्यामध्ये श्रेष्ठ जान्हवी समुद्रापर्यंत पोहोचली आणि राजा भगीरथाच्या पितरांच्या उद्धाररूपी कार्यसिद्धीसाठी रसातलात गेली. राजर्षी भगीरथ सुद्धा प्रयत्नपूर्वक गंगेस बरोबर घेऊन तेथे गेले. त्यांनी शापाने भस्म झालेल्या आपल्या पितामहांना अचेतन होऊन पाहिले. रघुकुलातील श्रेष्ठ वीरा, त्यानंतर गंगेच्या त्या उत्तम पाण्याने सगरपुत्रांच्या त्या भस्मराशीला आप्लावित केले आणि ते सर्व राजकुमार निष्पाप होऊन स्वर्गास पोहोचले. इथे 43वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 44वा सर्ग वाचूया.
ब्रह्मदेवांचे भगीरथांची प्रशंसा करीत त्यांना गंगाजलाने पितरांच्या तर्पणाची आज्ञा देणे आणि राजाने ते सर्व करून आपल्या नगरात जाणे. गंगावतरणाच्या उपाख्यानाचा महिमा. श्रीराम याप्रमाणे गंगेला बरोबर घेऊन राजा भगीरथाने समुद्रापर्यंत जाऊन रसातलात जेथे त्याचे पूर्वज भस्म झाले होते तेथे प्रवेश केला. ती भस्मराशी जेव्हा गंगाजलाने आप्लावित झाली तेव्हा सर्व लोक स्वामी ब्रह्मदेवांनी तेथे अवतरून राजास म्हटले, नरश्रेष्ठ महात्मा राजा सगराच्या 60,000 पुत्रांचा तू उद्धार केलास. आता ते देवांप्रमाणे स्वर्गलोकात पोहोचले. भूपाला, या जगात जोवर समुद्राचं सर्व पाणी अस्तित्वात असेल तोवर सगराचे सर्व पुत्र देवांप्रमाणे स्वर्गलोकात प्रतिष्ठित राहतील. ही गंगा तुझी ही ज्येष्ठ पुत्री होऊन राहील आणि तुझ्या नावावरून ठेवल्या जाणाऱ्या तिचे नाव भागीरथी नावानं जगामध्ये विख्यात होईल. त्रिपथगा, दिव्या आणि भागीरथी या तीनही नावांनी गंगेची प्रसिद्धी होईल. ही आकाश, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही रस्त्यांना पवित्र करीत जाते म्हणून त्रिपथगा मानली गेली आहे. नरेश्वर महाराज, आता तू गंगेच्या पाण्याने इथे आपल्या सर्व पितामहांचं तर्पण कर. राजन, तुझे पूर्वज धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ महायशस्वी राजा सगरही गंगेला इथे आणू इच्छित होते, परंतु त्यांचे हे मनोरथ पूर्ण झाले नाहीत. वत्सा, त्याप्रमाणे अप्रतिम प्रभावशाली उत्तम गुणविशिष्ट महर्षितुल्य तेजस्वी माझ्याप्रमाणे तपस्वी आणि क्षत्रिय धर्मपरायण राजर्षी अंशुमानांनाही गंगेस इथे आणण्याची इच्छा होती, पण तेही प्रतिज्ञा पूर्ण करू शकले नाहीत. निष्पाप महाभाग, तुझे अत्यंत तेजस्वी पिता दिलीपही गंगेला इथे आणण्याची इच्छा करूनही या कार्यात सफल होऊ शकले नाहीत. पुरुषप्रवर, तू गंगेला भूतलावर आणण्याची ती प्रतिज्ञा पूर्ण केलीस, त्यामुळे तुला जगात परम उत्तम व महान यशाची प्राप्ती झालेली आहे. शत्रुदमन, तू जे गंगादेवीस पृथ्वीवर आणण्याचे कार्य पुरे केले आहेस, त्यामुळे त्या महान ब्रह्मलोकावर अधिकार प्राप्त केला आहेस. तो धर्माचा आश्रय आहे. नरश्रेष्ठ पुरुषप्रवर, गंगेचे पाणी नेहमीच स्नानासाठी योग्य आहे. तू स्वतः सुद्धा यात स्नान कर आणि पवित्र होऊन पुण्यफल प्राप्त कर. नरेश्वर, तू आपल्या सर्व पितामहांचं तर्पण कर. तुझं कल्याण असो. आता मी माझ्या लोकात जातो. तूही आपल्या राजधानीत परत जा. असे म्हणून सर्व लोक पितामह महायशस्वी देवेश्वर ब्रह्मदेव जसे आले होते तसेच देवलोकी परत गेले. नरश्रेष्ठ महायशस्वी राजर्षी राजा भगीरथही गंगेच्या उत्तम पाण्याने क्रमशः सर्व सगर पुत्रांचे विधिवत तर्पण करून पवित्र होऊन आपल्या नगरास परत गेले. याप्रमाणे सफल मनोरथ होऊन ते आपल्या नगराचे राज्य करू लागले. रघुनंदन, आपल्या राजाला पुन्हा समोर पाहून प्रजावर्ग मोठा प्रसन्न झाला. सर्वांचा शोक कमी झाला. सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले व चिंताही दूर झाली. श्रीराम, ही गंगेची कथा मी तुला सविस्ताराने सांगितली. तुझे कल्याण असो. आता या मंगलमय संध्यावंदन इत्यादींचे संपादन करा. बघ, संध्याकाळ संपत आली. हे गंगावतरणाचे मंगलमय उपाख्यान आयुष्य वाढविणारे आहे. धन, यश, आयुष्य, पुत्र आणि स्वर्गाची प्राप्ती करविणारे आहे. जो ब्राह्मण, क्षत्रिय आणि दुसऱ्या वर्णाच्या लोकांनाही ही कथा ऐकवितो त्याच्यावर देव व पितर प्रसन्न होतात. ककुत्स्थ कुलभूषण, जो हिचे श्रवण करतो
तो सर्व इच्छा प्राप्त करून घेतो, त्याची सारी पापे नष्ट होतात आणि आयुष्य ही वृद्धी आणि कीर्तीचा विस्तार होतो. इथे 44वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 45वा सर्ग वाचूया. मंडळी, काही चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.